मार्गशीर्ष महिन्यात शुद्ध षष्ठी ही तिथी चंपाषष्ठी म्हणून साजरी केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या दिवशी मल्हारी नवरात्रीला प्रारंभ होतो. त्यामुळे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत 6 दिवसांचे नवरात्र असते. यालाच खंडोबाचे नवरात्र असेही म्हणतात. खंडोबाच्या जेजुरीमध्ये हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. जेजुरीला खंडोबाचे मोठे मंदिर आहे. येथे काही खंडोबा भक्त चंपाषष्ठीला मनोभावे खंडोबाची पूजा करतात. ह्या वर्षी 7 डिसेंबर रोजी चंपाषष्ठी साजरी केली जाणार आहे. या दिवशी अनेक जण चंपाषष्ठी साजरी करतात. मात्र यातील अनेकांना यामागची पौराणिक कथा माहिती नसते. तुम्हाला यामागची कथा जाणून घ्यायची असेल तर ही कथा पूर्ण ऐका. चंपाषष्ठी महत्त्व आणि कथा. चंपाषष्ठीच्या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन मणी व मल्ल दैत्यांचा वध केला होता. मल्हारी मार्तंड हा महादेवाचा अवतार होता. ब्रह्मदेवाने मणी व मल्ल राक्षसांना तुमचा कोणीही वध करू शकणार नाही असा वर दिला होता. त्यानंतर मणी व मल्ल या राक्षसांनी लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. त्यानंतर या त्रासाला कंटाळून ऋषीमुनींनी देवाकडे मदत मागितली. त्यावेळी भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचे रूप घेतले. आपले 7 कोटी अर्थात येळकोट सैन्य घेऊन राक्षसांवर हल्ला केला. त्यानंतर मार्तंड भैरवांनी मणी राक्षसांची छाती फोडून त्यांचा पराभव केला. त्यावेळी मणी राक्षसाने शरण येऊन माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान दे आणि माझे अश्वारूढ रूप तुझ्या शेजारी राहू दे अशी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर भगवान शंकरांनी त्याला तसा वर दिला. मणी राक्षसाचा वध केल्यानंतर मार्तंड भैरवाने मल्ल राक्षसाचाही पराभव केला. त्यानंतर मल्ल शरण आला आणि त्यानेही मार्तंड भैरवाकडे वर मागितला. माझे नाव तुमच्या नावाआधी जोडले जावे अशी मागणी केली. त्यानंतर मार्तंडाने मल्ल राक्षसास आशीर्वाद दिला आणि तेव्हापासून मार्तंड भैरवांना मल्हारी मार्तंड असे म्हटले जाऊ लागले. या दिवशी मल्हारी मार्तंड देवताला वांग्याचे भरीत आणि भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच कुत्र्यांना खंडोबाचा अवतार मानला जातो. त्यामुळे या दिवशी कुत्र्यांची पूजा करून नैवेद्य दाखवला जातो. कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच पौराणिक कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.